नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. देवघर कसे असावे, देवघरासंबंधी काही महत्त्वाचे नियम. चला तर मग पाहूया असे कोणते नियम आहेत. देवघर कसे असावे, देवघरासंबंधित काही महत्त्वाचे नियम. चला तर मग पाहूया. 1. देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल चालेल. 2. देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल, स्टील किंवा लोखंडाचे नको. 3. देवघराच्या भिंतींना हलका नारिंगी, केसरिया या भगवा रंग लावावा, नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी. 4. देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर ठेवावे. ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. 5. देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा, कुंचा शक्यतो नको. 6. देवघरात बसायला दर्भाचे आसन जरूर घ्यावेत. कोणत्याही पूजेच्या दुकानात दर्भ आसन मिळते. 7. देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा. 8. देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि एक लोभान चित उदबत्ती जरूर लावावी. 9. देवघरात एकाच देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात. 10. देवाचे आसन नेहमीच आपल्या आसनपेक्षा उंच असावे. देवाचे आसन नेहमीच आपल्या आसनपेक्षा उंच असावे. 11. देवघरात वरून कलश ठेवावा. हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा. 12. कलशात नारळ, 5 पाने, पाणी, पैसा, सुपारी टाकावी. त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी 3 किंवा 5 रेषा ओढाव्यात. 13. देवघरात गणपती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी. देवघरात गणपती, अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी. 14. देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये. देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये. 15. देवघरात मृत व्यक्तीचे फोटो देवताबरोबर ठेवू नयेत. 16. देवघरात रोज कपूर जालावा. एक तरी मंत्र अगर श्रोत जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी. देवघरात रोज कापूर जाळून एक तरी मंत्र अगर श्रोत जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावे. 17. देवघरात एक वितापेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी. 18. देवघरात झोपणे जेवणे टाळावे. देवघरात झोपणे जेवणे टाळावे. 19. देवघरात देवाला सणावारी आपण जे जेवण करता ते नैवेद्य म्हणून दाखवावे. देवघरात देवाला सणावारी आपण जे जेवण करता ते नैवेद्य म्हणून दाखवावे. 20. देवघरात पूजा करताना भांडणे, ओरडणे, अपशब्द बोलणे टाळावे. अशा प्रकारे आपण पाहिलं देवघर कसे असावे, देवघरासंबंधी काही महत्त्वाचे नियम हे देखील आपण पाहिले. हे नियम तुम्हाला कसे वाटले? आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.